हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर मित्रांनो आपलं काय जेवण झालं नाही अजून, कारण की जेवण बनवायचं या. तर गेलतो आज का आम्हाला, आज सकाळ सकाळच उठलो होतो, म्हणलं पाणी सुटल. पाणी तर 7-8 दिवस झालं आज पाणी सुटलं नव्हतं. शनिवार 8 शुक्रवारी. तर गेलतो मित्रांनो आज कामाला. म्हणजे सकाळी उठल्यानंतर म्हणलं आता पिंकीला म्हणलं आता आपलं तर म्हणलं समजच बंद पडलंय. तर म्हणलं आता कुठं नाही कुठं मला कामाचा हाय ठेपा म्हणलं तिथं. पर ते काय आता गडी म्हणलं कुठलं यायचं काय दिसाना तर म्हणलं, आणि कुणाच्या जेव्हा बसून म्हणलं आपलं काय घर काय चालणार नाही. आता एकान दोघात काय म्हणलं टीजिंग ओढून काय बांधणे होणार नाही आपल्याला. तर म्हणलं आता आपण काय नडून राहायला जोगल नाही म्हणलं. गाडी आहे आपल्याकडं, समजा आहे आपल्याकडं. तर म्हणलं आपलं जाऊ. तर अक्षरशः तेलाला सुद्धा पैसे नव्हतं. तर काल गेलतो कांदा भरायला म्हणल्यानंतर त्यातलं 100 रुपये ठेवलं होतं. ते 100 रुपयाचं सकाळी गाडीत पेट्रोल टाकल्यावर मग ती गाडी कामावर गेली. ते आपला 1 दिवस भरला. ते भरला की मग आपलं काबाला गेलं की चालूच आहे की मित्रांनो. तर मग आता उद्याच्याला बी जायचंय म्हणल्यावर म्हणलं चला आपलं उद्यापासून आपलं जावं. तर आज काय आपलं डबा हे नव्हता म्हणल्यानंतर आज तसं काय नव्हतंच कामाला जायचं बरं का. परतच्याला एखाद म्हणजे जोडीदार जे आपला आहे ते काय म्हणला राहून दे म्हणला, डब्याची काय काळजी करू नको म्हणला, तू उरकून पाटकीने या. मग म्हणलं आलोच लगेच. म्हणलं मी पण काय नडून बसलो नाही, म्हणलं राहू द्या म्हणलंच नाही. मी बी केली आपली गाडी चालू, आंघोळ केली की, आणि चहा नव्हता काय नव्हतं तसंच गेलो. आता मस्त 12 वाजता जेवाय सुटायचं होतं, पण मित्रांनो कसं आहे चहा पाणी नसल्यावर चहाचा तरी थोडासा आधार असतो. पण चहा बी नव्हता म्हणल्यानंतर मग जरा उमास निघायसारखं व्हायला लागलं ना. मग तरी बी तसंच केलं. मग टीजिंग करायचं होतं म्हणल्यानंतर वेळू हातरून तसलं बॉक्स टीजिंग होतं करायचं. मग बॉक्स टीजिंग होतं म्हणल्यानंतर आपल्याला जमतं टीजिंग हे करायला. मग ती बॉक्स टीजिंगला मग ती दुसऱ्या लाईनीला 3 जण होती आणि आपल्याकडल्या लाईनीला 3 जण. मग तारा वडायला आपणच पुढं. मग टीजिंग करायला मागं बांधणारे 14 जण होतो, असे 14-15 जण होतो. मग परतच्याला 12ला जेवण. मग आता कसं आहे आपला डबा घरचा असल्यावर माणूस जसं सोडून खाऊ शकतंय तसं लोकांच्या डब्याला आपण हाक दावून जमतं का? मग आणि पहिल्यापासून आपण कधी केलंच नाही तसं, ते जमलंच नाही आपल्याला की लोकांच्या डब्यावर सोडायचं आणि ते लगेच घ्यायचं. तर मग मित्रांनो त्यांनी आपला डबा सोडला की दिलं की मग आपलं जेवलो. खाली हरभरा होता आणि 1 चपाती आपली खाली, आणि मग परतच्याला बांधायला मग बसलो थोडं. परतच्याला बांधायला आपलं म्हणलं बांधाय चालू केले. बांधायला मग आपल्याला बांधणी ही समधी येते. तिथं परत पिरूचं आलं एकटी. दुपारनं म्हणलं जाऊ तिकडं. पण आता समजा गडी निघाल्यावर मग म्हणलं आता चला आपण बी. म्हणलं आता बाजार दिवस आहे म्हणल्यानंतर बाजारला काय गेलोच नाही मित्रांनो, कारण की 1 दिवस भरला म्हणल्यानंतर म्हणलं अजून 1-2 दिवस बस भरलं की आपलं बाजार हाट गॅसची टाकी संपली या. त्याच्यामुळं मग म्हणलं भरू दे अजून 1-2 दिवस, कारण की गाडीला तेलाला ही पैसे परतच्याला कसं आहे बाग झाल्याशिवाय तर काय पैसे मिळत नाहीत. मग काय दररोजच्या दररोज कुठलीही बाग होते अशी नसते. मग 1-2 दिवस गेलं की आपलं ते 1-2 दिवसाचा म्हणलं पगार आले की म्हणलं तोवर ही पेट्रोल पाण्याला आपल्या गाडीला लागतेल. कारण की समजा झालं की मग आपल्याला पेमेंट मिळतं ना. म्हणजे आज तर अख्खा दिवस आपण लोकांच्या डब्यावरच काढलेला आहे. तर आता पिंकीत चालू आहे स्वयंपाक बनवायचं म्हणल्यानंतर म्हणलं बनवू जेवण. म्हणलं भूक लागली तरी पण वडापाव आणलं होतं त्यांना बी. मायरी पण आपली तापली या. मायरू तर काय तापली तेव्हा झोपली आता.
त्याला औषधाची एखादी बाटली आणावं लागन, नाही तर इंजेक्शन करावं लागन. पण पिंकीचा चाललाय स्वयंपाक इथं. स्वयंपाक बनायची भाव बहिणींनो चाललाय स्वयंपाक आपला. सरपण पण नाही भरपूर दुखतंय जळ लागलं नाही. ते आणलेलं होतं की बाबळीचं लाकूड घाल पिंकी. बाबळीचं वाळलेलं आहे. हा ती चेपल बघ चांगलं. लय दिवस झालंय सरपण आणलेलं थंडीत. अयो ते पिठात पडतंय, बुसकाट पडतंय त्याचं. घाल किती अजून आज चुलीत लाकूड. पेटतंय ते. चुलीवरचा स्वयंपाक. सरपण असल्यावर त्याला काय रोज करायचं. दाढी बिडी केली मित्रांनो आणून बिलेट पान. लय वाढली होती म्हणल्यानंतर म्हणलं आता आणावं एखादं बिलेट पान आणि करावं दाढी. बसलो होतो आपलं दारात म्हणल्यावर म्हणलं चाललाय स्वयंपाक आपल्या पिंकीचा. गवार होती, गवारी ती गेलतो तसली बाजार आमटी आणायला, तसली पुडी. तिथं हाय ती नवीनच आता बाजार आमटी निघलेलं. तर ते हाय म्हणजे भाजी बनवायची ती पुडीच निघली. समर्थ उठला बघा. तर ती 90 रुपयाला होती पुडी. आम्ही म्हणलं असेल 40-50 रुपयाला. ती पुडी फक्त टाकायची, तेल टाकून ते परतायचं आणि परतून पाणी ओतायचं, कढीपत्ता कोथिंबीर टाकायची. त्याची भाजी. हा भाजी समजा त्याच्यात खाया. ती एक दिवशी आणूच म्हणलं कशी लागते ती बघू बाजार आमटी. समजाच आहे त्याच्यात मसाला हे समजा. मग ते विषय झाला की परत त्याला म्हणलं आता 90ला म्हणल्यावर मी म्हणलं असेल 40-50 रुपयाला पुडी. पर ते 90ला म्हणल्यावर घेऊ म्हणलं पैसा आता. जांभळाची ये लागले ते काय झोप लागली का मला यारवाडीत. आणि ते कांद्याच्या पिशव्या वाहिलेल्या तर हे लागलं दुखायला. आणि टीजिंग ब्याज वाढलेलं वर हात करून. दुखलं खुपलं. किडक हो कोणी तेलाचा लावलाय का ग त्या लाईटीला. किडक लावलंय की फार गरगरीत केलाय की काय ते. चाललंय पिंकीचं स्वयंपाक बनवायचं मित्रांनो. गवारीची शेंग म्हणलं तिला कर, मिरची टाकून म्हणलं मिरची शेंगदाण्याचा कूट टाकून एक नंबर लागते. ज्वारीची भाकर आणि ती कवा आणलेली ती बी शनिवारी आणलं होतं. शनिवार आज किती 8 दिवस झाले. जांभळाचे ते समोर तर उठला का. जेवायचं मित्रांनो आपलं, पडायचं उद्याच्याला आपलं, दुसऱ्याच्या बांधाला जायचं, खायचं आपलं 4 घास. तर जसं असेल तसं काढायचं दिवस. काय करता. चाललंय माझा एक डोक्यात प्लॅन मित्रांनो, ते तुम्हाला सांगेन पुढल्या व्हिडिओमध्ये काय करायचं काय नाही ते. कारण की कसं आहे आता आपण समजा बसलेलो आहे गमवून, तर त्याच्यामुळं काय नाही काय आपल्याला डोकं लावावं लागेल. कारण की आपलं बघणार आणि देखणार कोण नाहीच. कोण आहे तवा. त्यामुळं आपल्याला सुधरून राहावं लागेल. कारण की आपल्याला जर पुढं काय कमी जास्त झालं तर आपली तेवढी तरी ऐपत असावी. परत कोणाचा वारसा करत बसता. तर चला
उद्या बघू अजून कुठं कुठं दुटी आहे कुठं नाही. जर व्हिडिओ काढायला आला तर नक्कीच काढेन मित्रांनो. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय.